जय शिवराय मित्रांनो बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारणा केली जाते की छतावरील सोलरसाठी नेमकी कोणती योजना राबवली जाते, सध्या सुरू आहे का, याच्या अंतर्गत किती सबसिडी दिली जाते, अर्ज कशा प्रकारे केला जातो, याच्यासाठीच्या काही बेसिक अटी शर्ती आहेत का आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सध्या देशांतर्गत छतावरील सोलरसाठी अनुदान देणारी एकच योजना राबवली जाते, ती म्हणजे पीएम सूर्यघर योजना। ज्या योजनेच्या अंतर्गत पूर्वीच्या रूफटॉप योजनांचं एकत्रीकरण करून ही योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत 3 किलोवॅटपर्यंत लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते, ज्याच्यामध्ये वैयक्तिक लाभार्थी असतील, सोसायटी असेल वगैरे वगैरे वगैरे। याच्यामध्ये 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपयाची सबसिडी दिली जाते। दुसऱ्या किलोवॅटपर्यंत म्हणजे 1 किलोवॅटपासून दुसऱ्या किलोवॅटपर्यंत 60,000, अर्थात पुन्हा दुसऱ्या किलोवॅटसाठी 30,000 रुपये आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी 18,000 रुपये, अशी एकूण 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपयाची सबसिडी या योजनेच्या अंतर्गत दिली जाते, ज्याच्यामध्ये 1 किलोवॅटसाठी बेंचमार्क कॉस्ट ही 55,000 ते 60,000 निश्चित करण्यात आलेली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये याला 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च येतो। अशा प्रकारे ही 3 किलोवॅटपर्यंत सबसिडी देण्यासाठी पीएम सूर्यघर योजना ही योजना राबवली जात आहे। याच्यासाठी ऑनलाईन पोर्टल आहे, पीएम सूर्यघर योजनेचं ऑनलाईन पोर्टल आहे, महाराष्ट्र शासनाचं आयस्मार्ट महावितरणचं पोर्टल आहे। दोन्ही पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा याच्याबद्दल आपण यापूर्वी 2 व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आणि वरती सजेशनमध्येही त्याची लिंक देण्यात आलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही अर्ज कसा करू शकता याची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे। आता अर्ज करत असताना काय बेसिक अटी शर्ती असतात, याच्यामध्ये त्या लाभार्थ्याकडं ज्याला या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकडे विजेचं कनेक्शन असणं गरजेचं असतं, त्याच्या नावावरती विजेचं बिल असणं गरजेचं असतं, कारण कागदपत्र अपलोड करत असताना शेवटच्या 3 महिन्याचं विजेचं बिल याच्यामध्ये अपलोड करावं लागतं, म्हणजे लेटेस्ट बिल याच्यामध्ये अपलोड करावं लागतं। याच्यामध्ये ज्या लाभार्थ्याकडं कमीत कमी 1 किलोवॅटचा भार मंजूर भार असेल त्या लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत अर्ज करता येतं। आता अर्ज कोणालाही करता येतो, परंतु ते मंजूर होत असताना कमीत कमी 1 किलोवॅटचा भार असणं गरजेचं असतं। आता आपण अर्ज केला, आपल्याकडे भार नसेल तर महावितरण ॲटोमॅटिकली तो भार वाढवून देत आहे, त्याच्यासाठीचे चार्जेस पुन्हा तुम्हाला पे करावे लागतील। अशा प्रकारे या योजनेच्या अंतर्गत 3 किलोवॅटपर्यंत अनुदानाचा, 3 किलोवॅटपर्यंतच्या सोलरचा आपण लाभ घेऊ शकता। याचा अर्ज, याच्या संदर्भातील सविस्तर पूर्ण डीपली अटी शर्ती किंवा याच्यासाठी लागणारी कागदपत्र, याचा भार मंजूर भार जो आहे तो वाढवायचा असेल तर त्याच्यासाठीची प्रक्रिया, या सर्वांबद्दल आपण वेळोवेळी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। ती सर्व माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता। वरती सजेशनमध्ये त्याचे काही व्हिडिओ देण्यात आलेले आहेत। तर मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती की सोलरसाठी काही योजना आहे का। आता याच्या व्यतिरिक्त एक नवीन घोषणा करण्यात आलेली आहे की जी काही घरकुल योजनेच्या अंतर्गत बांधली जात आहे त्यांना देखील मोफतमध्ये सोलर देण्यासाठीचे प्रयत्न चाललेले आहेत। पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत राज्य शासन अतिरिक्त अनुदान देऊन या घरकुल लाभार्थ्यांना मोफतमध्ये सोलर देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्याबद्दलची आणखीन योजना आणण्यात आलेली आहे, ती योजना प्रस्तावाधीन आहे। परंतु सध्या जर तुम्हाला सोलरच्या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर मात्र या पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गतच तुम्ही अर्ज करू शकता। धन्यवाद।